दादर माहीम विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीकरता शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे। मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावरती झेंडा कुणाचा याला मोठं महत्त्व येणार आहे। तीनही पक्षांमध्ये याकरता चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे। युती होण्यापूर्वीच्या समीकरणांनुसार या ठिकाणी शिवसेनेकडून मनोहर जोशी समर्थक पुन्हा सक्रिय झाले, तर दोन माजी महापौरांची नावे चर्चेत आहेत। यामध्ये मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा आहे। माजी सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, आपला बालेकिल्ला पुन्हा परत मिळवण्याकरता शिवसेना जोर लावेल, मनसेही तो टिकवण्याकरता जोर लावेल आणि भाजपने देखील मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात आपण स्पर्धेत आहोत हे दाखवून दिलेलं आहे। काय विश्लेषण करा? होय, नक्कीच याची जर समीकरणं बघितली अजित, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपला हा बालेकिल्ला मनसेकडून परत घेण्यामध्ये यश मिळवलं होतं। या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यातच स्पर्धा पाहायला मिळते। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। गेल्या वर्षापासून म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला इथे चांगली मतं मिळाली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विलास आंबेकर यांनी सुमारे 35,000 मतं घेतली होती। त्यामुळे भाजपला इथे आपली वोट बँक आहे याची जाणीव झालेली आहे। त्यामुळे गेल्या गणेशोत्सवापासून भाजपने विशेषतः ॲडव्होकेट आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी व्यवस्थित व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार अत्यंत मोठी आर्थिक रसद आणि कार्यकर्त्यांची फौजही दादर माहीममध्ये उतरवली जाते आहे। आपल्याला जर या संदर्भातली गणितं बघायची असतील तर मनोहर जोशी समर्थक या उमेदवारांनाही उद्धव ठाकरे यांनी चालना देण्यास सुरुवात केलेली आहे। कारण असं म्हटलं जातं की भले लोकसभा आणि विधानसभेत मनसेचा या मतदारसंघात पराभव झाला, मात्र महापालिका निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक गेल्या वेळेस निवडून आले होते आणि त्या माध्यमातून मनसे चर्चेत आहेत। ओळखण्यासारखे मतदारांना चेहरे आहेत। भाजप आणि शिवसेनेकडे उमेदवारांची चणचण आहे असं म्हटलं जात होतं, मात्र आता शिवसेना आणि भाजपने तितक्याच आक्रमकतेने आपल्या उमेदवारांची प्रचाराची किंवा व्यूहरचनेची आखणी केली आहे। त्यानुसार जोशी समर्थक यांना ॲक्टिव्ह केलं गेलेलं आहे। त्यात माजी महापौरांमध्ये मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांची नावं आघाडीवर आहेत आणि जोरदार चर्चा आहे। आता जो नवा एक गौप्यस्फोट किंवा एक मोठी बातमी येते त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या यांचंही नाव या मतदारसंघामध्ये एका वॉर्डासाठी चर्चेत आलेलं आहे। जर आपण यातली वॉर्डांची रचना बघायला गेली तर 182 हा जो वॉर्ड आहे तो ओपन आहे। त्यामध्ये मिलिंद वैद्य यांचं शिवसेनेकडून नाव पुढे येत आहे। मनसेतून स्वतः मनसेचे नगरसेवक जे शिवाजी पार्कातले नगरसेवक आहेत संदीप देशपांडे त्यांचं नाव चर्चेत आहे। स्थानिक नगरसेविका मनसेच्या श्रद्धा पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर राजन पारकर हे मनसेचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे। भाजपकडून माहीम विधानसभेत निवडणूक लढवलेले विलास आंबेकर यांचं नाव चर्चेत आहे, तर महेश धनमेर, प्रशांत पळ यांची नावही चर्चेत आहे। 190 हा ओबीसी महिला वॉर्ड आहे। यामध्ये मनसेकडून विद्यमान नगरसेवक वीरेन तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल आणि संगीता गडची या कार्यकर्त्यात यांचंही नाव चर्चेत आहे। भाजपकडून वडाळातील नगरसेविका राजेश्री शिरवाडकर आणि शिवसेनेतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले आमदार माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर यांचं नाव चर्चेत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप देशपांडे हे स्वतः आपल्या पत्नीला त्यांच्या वॉर्डातून उतरवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांना तशा पद्धतीचा हिरवा कंदील मिळालेलाही कळतं आहे। स्वतः स्वप्ना देशपांडे ह्या शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी राहिलेले आहेत। त्यामुळे 191 वॉर्ड जो अत्यंत महत्त्वाचा वॉर्ड मानला जातो दादर माहीममध्ये, ज्यामध्ये राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंज आहे आणि शिवसेनेचं मुख्य कार्यालय सेना भवनही आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा वॉर्ड आहे। तिथे स्वप्ना देशपांडे विरुद्ध शिवसेनेकडून माजी महापौर विशाखा राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या पत्नी अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता एकूण हा बालेकिल्ला खरं दिनेश संपूर्ण चित्र बदललेलं आहे आणि कोणाच्या ताब्यात जाणार याची मोठी उत्सुकता असणार आहे आणि अत्यंत व्यवस्थित चोख असं विश्लेषण आपण या संपूर्ण परिसराचं केलं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।